गर्ल्स आणि आम्ही डायरेक्ट ह्याच अवतारामध्ये आहोत. डायरेक्ट जेवण बनवण्यानंतर बाहेर निघणार आहे. तर सध्या त्यांनी काय जेवण नाही केलं. इथे यांचं चाललंय चिकन बिर्याणी आणि त्याच्यात नाही शिकणार एवढं राईस. बस बस काय करायचं मग त्याच्यात बनवायचं हे काढत होते राईस इथे चांगला भिजत टाकलाय. माझा इथे सोया बिर्याणीची प्रिपरेशन झाली आहे. थोडासा मेसीनेस आहे, इग्नोर करा. ह्याच्यावर फोकस आहे. राईस आपण थोड्या वेळात माझी बिर्याणी कशी बनवते दाखवते. माझं इंजेक्शन बघा प्लांट. आणि आज विरंगुळा केले. जेवण वगैरे करणार आणि नंतर मग थोडंसं आम्ही बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे पॅलेस वगैरे सगळं एक गोष्टी दाखवू आम्ही. कुठे कुठे फिरणार आहे आज. आणि मस्त आम्ही काहीतरी चांगलं ड्रेसिंग करणार आहे. मजा येईल खूप आज. देखते हे पहिले हे जेवण वगैरे घेऊ मस्त मनी गुबा मग दाखवू आजचा दिवस काय करतो. पहिले जाईल तेल, टाकून पहिलं कांदा आणि तेजपत्ता, टोमॅटो टाकलाय. त्यानंतर थोडासा हाडा. मम्मी देख लो मेरी बिर्याणी कैसा बना रहा है. मसाला टाकूया पण ह्याच्यामध्ये काही कांदा मसाला अजून लागेल मला वाटतंय. थोडासा गरम मसाला टाकूया. हा ना, थोडासा गरम मसाला. सोय बघा हे चांगलं होत आलंय. सुंदर दिसतंय आता. सुगंध पण सुंदर. दुसरा अँगल घेतलाय ह्याच्यामध्ये मी पण दिसेल ना मला पण. तर थोडस कॅमेरा हे दिसणार चांगलं झालंय. तिकट पण बिगट टाकलेला चांगलं सॉफ्ट झालंय. लागतोय का तो का पातळ तो काय चालू आहे. हॅलो गाईज. तिकडे येऊन कर ना. मी काही दिसते का तेरकी दिसते मी. त्याचं मग काय चाललं मी हा ती करूया करूया सोबत ते आधी करूया. चला गाईस नंतर भेटूया आपण. बाय. Boy guys, चला फिरायला. Let's go. So आम्ही रेडी झालोय मस्त पैकी. काका काय चालू आहे हे. येस काकडी व मस्त कॉटन साडी या मेकअप चेक फेमस केलेला आहे. नंतर आउटफिट चेक करून मस्त साडी नेसली आहे कॉटन. आणि इथे आहे
हॅलो गाईज, बाय. बाय, लगेच बाय. बघूयात आपण तिथे पोहोचू काय काय बघूया. पोहोचायला आम्हाला 1 तास लागेल. हो हे ऑफिस आहे. चला बघूया पुढे काय काय दिसतं आपल्याला. चार पिलरच्या आतमध्ये मेन बँगलोर आहे. त्यातला हा इथे एक लालबाग मध्ये पलीकडनं काढ पिलर दिसते. हा हे बँगलोरचा 1 किलो छान. गाण्याचे लिरिक्स आले ना, ती बँड होत. चला थँक्यू. सुंदर असं एंट्री आहे. तिकीट पाऊस आला, वातावरण एकदम चांगलं आहे. लकीली मला जरा टेन्शन होतं पावसाचं. आणि त्या आतमध्ये ना रेकॉर्डिंग करायला अलाउड नव्हतं, पण मी हळूहळू असे क्लिप्स घेतलेत की थोडेफार तरी समजावं पॅलेसमध्ये आतमध्ये काय काय आहे, म्हणून थोडे थोडे तुमच्यासाठी मी हे क्लिप्स घेतलेत. एन्जॉय. आम्ही आता आतमधून आलो बाहेर. तिथे आतमध्ये तर आम्हाला जास्त व्हिडिओ काढायला काय भेटलं नाही, पण जेवढं तेवढं काढलं. कशी दिसतोय आम्ही, क्यूट. मस्त झालं. थोडेसे व्हिडिओ मिळाले आहेत, टाकू आम्ही लवकरच. ब्लॉग मध्ये येतील तुम्हाला बघायला. थोडे लपून काढले. रिस्की काम केलंय. बघूया आता पुढे बाहेर. आता मस्त फोटो व्हिडिओज काढतो. काय काय काढायचंय ते सगळं बघितलंस का तू? काय काढायचंय आता इथे काय करायचंय? मी तर विषय माझ्या डोक्यात होता की आपण पिकनिक करूया, आणि आम्हाला गाडीत आठवलं की काही खाली अंतरायला अंतरायला आणलं नाही, खायला नाही आणलं, पाण्याच्या बॉटल पण नाही आणली की आणि मला वाटतं फक्त तेवढं आणलं असेल. आणलंय का? आय एम नॉट शुअर. पिशवी आणली आहे, त्याच्यावर बसूया आता सगळेजण. पिशवीवरती बसायचंय का? असे तुम्हाला मी इथून हे बघा, लांबून तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल की हा कसा आहे वेदर. हे बघा साईडचं काय सुंदर आहे.
गाईज आम्ही आलो आहोत आज बँगलोरमधील बँगलोर पॅलेसला. इकडे फोटोशूट चालू आहे. मस्त इकडे गार्डन आहे फिरण्यासाठी. एंट्री फीज 300 रुपीज. आतमध्ये खूप बघण्यासारखं आहे, पण एवढं पण काही खास नाही वाटलं बघायला. तर ह्या दोन आमच्या मैत्रिणी, ही बायकोची मैत्रीण, ही नम्रता आणि ही प्रजाली. ही प्रजालीचाच ब्लॉग चालू आहे. कॅमेऱ्याच्या मागे मी आहे, सोहम. हा असा छोटूसा आणि सुंदरसा गार्डन. आपण आता लांबून बघूया जरा कसं दिसतंय. सुंदर दिसतंय मागून. तर गाईज आम्ही आलो आहोत आज बँगलोर पॅलेस मध्ये. सुंदर असं माहोल झाला इकडे. तुम्हाला मी दाखवतो. माझ्या मागे जो दिसतो तुम्हाला हा बँगलोरचा पॅलेस आहे. एकदम सुंदर, बघण्यासारखा फॅमिली स्पॉट. सगळ्यांनी जरूर यावे बँगलोरला जर आले असाल तर. मस्त एकदम. गाईज तुमचं काय चालू आहे मागे? काय चालू आहे? सुंदर मोसम झाला आहे आणि सुंदर आमच्या मुली बघायला आहेत. आज पाऊस आणि सगळं येतोय का पाऊस अजून जास्त? ते काय पाऊस चालू आहे आता? चांगले काढत होतो. आले येतोय वाटतं अजून पाऊस. काय काय पाऊस भिजलेला वगैरे चांगलं क्लिअर होत आहे ढग. हे काय बघ किती आलाय ढग. चालू आहे 1817 काय काय आयलंड स्ट्रीट. आईन स्ट्रीट सारखा हा खूप सुंदर सुंदर दुकान आहे. खूप छान दुकान आहे. म्हणजे स्ट्रीट शॉपिंग, फ्लावर्स. येस, एस्थेटिक्सचं आज फुलं अजिबात विकत नाही याची. असे खूप सारं स्ट्रीट हे आहेत, स्ट्रीट शॉपिंग. आणि इथे सगळे पीपल खूप छान छान आहे. सगळे फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात. आमचं एस्थेटिक सगळे ते वेस्टर्न लुक मध्ये आणि आम्ही बघायचं साडी लुक मध्ये. येस, बघूया काहीतरी बघू इथे आल्यासारखं. हा नव्या सगळे वेस्टर्न लुक मध्ये नाही आपण. स्ट्रीट शॉपिंगचे खूप सुंदर हे म्हणजे इथे बघायला मिळतात. खूप वेगवेगळे स्टॉल आहेत. आता मी आलो कॅफे मध्ये. ठीक आहे, बघूया काय आहे काय झालं? कसं लागतंय. सो अरे बापरे, आमचं असं गोटी कॉफी आहे. मला तर आवडत असं कॉफी वगैरे. कॉफी लाटे भेटेल आपल्या कॉफी क्षेत्राच्या बाहेर आहे. काय मागवलंय थोडेच बाहेर बघूया. पिऊन बघ. कडू आणि काकींचं एक्सप्रेशन केलं. हा आमचं एक्सप्रेशन नाही भेटलं तर काकींचं एक्सप्रेशन बघूया. काहीच कळलं नाही. चांगलंय. काकी काही पिऊ शकतात. आता थोडं चेअर
तुमचं बघू वर बघू तर कसा काय हे असं मला वाटतं खराब झालेलं हे होतं ऑरेंज खराब झालेलं ऑरेंज पहिलेच पिलो होतो त्याच्या गाठात नाकच जायची संपवा पाण्यापासून होतं घ्या पायनॅपल होतं माझे ऑरेंज आहे My voice over in seconds with हॅलो माझ्या हातात काय अजून नव्हतं ना. काय पडत असेल हा सो असं काय होता आमचा दिवस दुसरा आणि नेहमीप्रमाणे मी व्लॉग एंड करायला विसरले आणि आम्ही आता आलो आहोत मुंबईला आणि तेव्हा मी चेक केलं तर मी लास्ट व्हिडिओ घेतलीच नाही व्लॉग एंडची. तर आमचा हा दिवस दुसरा एन्जॉय केला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे असेच पुढचे ब्लॉग बघण्यासाठी स्टे ट्यून. सो थँक्यू सो मच अँड बाय.